नित्यनियमाने शिवाराधना केल्यास चित्त शुद्धी होऊन परमानंदाची प्राप्ती होते, असे प्रतिपादन परमपूज्य अमृतानंद स्वामीजी यांनी केले। भंडारकवटे येथील श्री संगमेश्वर मंदिर कळसारोहण सोहळा बालगाव आश्रमाचे परमपूज्य अमृतानंद महास्वामीजी यांच्या हस्ते संपन्न झाला। या प्रसंगी स्वामीजी बोलत होते। यावेळी सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख, कर्नाटक भीमा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष पंचप्पा कलबुर्गी, उमराणीचे महादेव सावकार बहिरगोंडे, भाजप नेते हनुमंत कुलकर्णी, सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, कळसारोहणचे मुख्य प्रवर्तक श्रीशैल बहिरगोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी बहिरगोंडे परिवारांनी विधिपूर्वक होम हवन करून महापूजा केली। यानंतर परमपूज्य अमृतानंद महास्वामीजी यांच्या हस्ते मंदिरावर कळसारोहण करण्यात आले। कळसारोहणानंतर महास्वामीजी उपस्थित भाविक भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले। श्रीशैल बहिरगोंडे यांची शिवनिष्ठा आज फलित होत असल्याचे सांगत प्रत्येकांनी नित्यनियमाने शिवाराधना केल्यास चित्तशुद्धी होऊन परमानंदाची प्राप्ती होते असा विश्वासही स्वामीजी यांनी यावेळी व्यक्त केलाय। यावेळी आमदार सुभाष देशमुख यांचेही मार्गदर्शन लाभले। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंगराज विंचुरे यांनी केले, तर शेवटी महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यतीन शहा, हनुमंत पुजारी, बसवराज कोरे, पिरप्पा कुंभार, सोमनिंग कंबळे, बसवराज मुक्काणे यांनी परिश्रम घेतले। ಮೇಲೆ ಬರದ ನೀರಿನಾಗ ಹಾಕಿರ ಕಲ್ಲು ತೇಲಿತಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಅದಕ್ಕ ಶ್ರದ್ಧಾ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಒಂದು ಹೆಸರ ಮಂತ್ರ ಆಗ್ತದೆ। ಶ್ರದ್ಧಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಹೆಸರು ಬರೀ ಅಕ್ಷರ ಆಗ್ತದೆ। ಶ್ರದ್ಧೆ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ನಮಗೊಂದು ಕಲ್ಲು ದೇವರ ಆಗ್ತದೆ। ಹಾಗೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧಾ ಇರಬೇಕು। ನಮ್ಮ ಹನುಮಂತ ಪೂಜಾರಿ ಅವರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಉಳಿದವರು ನೀವೆಲ್ಲ ಹಿರಿಯರಲ್ಲಿ ಶ್ರದ್ಧೆ ಅದ। ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶ್ರೀಶೈಲ್ ಭೈರಗೊಂಡ ಅವರ ಪರಿವಾರ ಹೀಗೇ ಆನಂದದಿಂದ ಇರಲಿ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ಆಶಿಸ್ತೀನಿ। ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗಿ ಅದಾರ ಎಲ್ಲರೂ ಮತ್ತು ಅಷ್ಟೇ ಸಂಸ್ಕಾರವಂತರದಾರ। ಅವ್ರಿಗೆ ಪರಿವಾರಕ್ಕೆ ದೇವರು ಎಲ್ಲ ಕೊಡಲಿ ಅಂಥೇಳಿ ಆಶಿಸೋಣ। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ।